जनतेने साथ दिलाय। पुढचा कार्यक्रम जो आहे हा पुढचा कार्यक्रम काही पक्षांशी बोलून त्याच्याच बरोबर जंतर मंतरमध्ये ज्यांनी आंदोलन सुरुवात केलेलं आहे असा जो ग्रुप आहे, एका बाजूला सोमन वांगचूक यांचा असणारा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे असणारा कॉकरोच पार्टीचा असणारा जो ग्रुप आहे, या दोघांशी तिथे बसून याच्या पुढचा लढा कसा राहणार आणि आपण कशा रीतीने केला पाहिजे त्याची आखणी असणारी त्या ठिकाणी केल्या जाईल। आत बंद जसा शांततेचा एक फक्त इन्सिडेंट मला माहित आहे, अजून माझ्याकडे नाहीये। अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये काही दुकानांची तोडफोड झाली, याच्या व्यतिरिक्त कुठेही इन्सिडेंट घडला नाही। शांततेने असणारा होईल पुढची आंदोलनं आणि ती शांततेने कसं करायचं त्याचा असणारा आराखडा मी जसं म्हणालो तसं या सगळ्या संघटनेशी बसून त्या ठिकाणी आखण्यात येईल। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो विद्यार्थ्यांशी खेळ चाललेला आहे, त्यांच्या भवितव्याशी खेळ चाललेला आहे, त्यांच्या मेरिटशी असणारा जो खेळ चाललेला आहे तो सरकारने थांबवला पाहिजे। त्याचा आराखडा ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आंदोलन हे दिल्लीतून चालू राहील असं त्या ठिकाणी दिसते आणि ते चालू राहिलं तर मग राज्यामध्ये सुद्धा ते पाठिंब्यासाठी आणि पाठिंब्याचे लढे हे उभे राहतील अशी परिस्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष घाबरलेत, सभागृहात डिस्कशन करायला येत नाही। मुख्यमंत्र्यांना फक्त एकच आठवण करून देतो की उपोषणाला बसणारं एक डेलिगेशन माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 4 दिवस अगोदर याच सरकारला भेटायला गेले। अमित शहा त्यांना काही भेटले नाही, पंतप्रधानांनी विचारलंच नाही। लड्डाकडे ते असणारे बसले 2 तास की 2.5 तास त्यांना बाहेर त्या ठिकाणी बसवण्यात आलं, निवेदन घेतलं आणि त्यांना पाठवून देण्यात आलं। त्याच्यामुळे चर्चेचे दरवाजे जे बंद आहेत, मुख्यमंत्र्यांनी